तर एक मोठी बातमी आलेली आहे। आरसीबी चॅम्पियन ठरलेली आहे। पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवरती आरसीबीने आपलं नाव कोरलेलं आहे। फायनलमध्ये आरसीबीचा पंजाब वरती जो आहे तो त्यांनी विजय मिळवलेला आहे। आरसीबी चॅम्पियन ठरलाय। फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्स वरती 6 धावा राखून दणदणीत विजय मिळवलेला आहे। आरसीबी ही चॅम्पियन ठरलेली आहे। आयपीएल ट्रॉफीवरती आता आरसीबीने आपलं नाव कोरलंय। पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवरती आरसीबीने आपलं नाव कोरलेलं आहे। यावेळेला सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी बघत आहोत। आयपीएलच्या सामन्यामध्ये आता आरसीबी जिंकलेला आहे। पंजाब किंग्स वरती 6 धावा रोखून जे आहे त्यांनी आता दणदणीत हा विजय जो आहे तो आरसीबीने मिळवलेला आहे। फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्स वरती 6 धावा राखून दणदणीत विजय मिळवला। आरसीबी चॅम्पियन ठरलेला आहे। पहिल्यांदाच त्यांनी ट्रॉफीवरती आयपीएलच्या जे आहे ते नाव कोरलेलं आहे। आयपीएल हा देशामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते। अनेक चाहते जे आहेत ते आयपीएलच्या मॅचेस बघत असतात आणि अनेक टीम ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या फेवरेट असतात। त्यामध्येच आता आरसीबीने चॅम्पियन जे आहे ते आरसीबी ठरलेली आहे। पहिल्यांदाच यानं आयपीएलच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय। फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्स वरती 6 धावा राखून जो आहे तो दणदणीत विजय मिळवल्याचं पाहायला मिळत आहे। आताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्स वरती जे आहे तो विजय मिळवलेला आहे। आरसीबीने आपल्या नावावर आयपीएलची ट्रॉफी जी आहे ती आपल्या नावावर केल्याचं पाहायला मिळतंय। आरसीबी सध्या चॅम्पियन झालेली आहे। आयपीएलच्या ट्रॉफीवरती आरसीबीने आपलं नाव कोरलंय। महत्त्वाची आणि मोठी स्पर्धा जी आहे ती आयपीएल मानली जाते आणि आजच्या या स्पर्धेमध्ये सध्या आरसीबी हे चॅम्पियन ठरल्याचं पाहायला मिळत आहे। आयपीएलमध्ये जी आहे ती आरसीबीने दणदणीत विजय मिळवलाय। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची ब्रेकिंग बातमी जी आहे ती आपण पाहतो आहोत। फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्स वरती 6 धावा राखून जो आहे तो दणदणीत विजय मिळवलेला आहे। आरसीबी आता